Hello everyone, I'm Akshay Gunja. Today we are going to implement print function. That means तुम्ही ज्यावेळेस लिस्टमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करता त्यानंतर ते व्हॅल्यूज कसं प्रिंट करायचं त्यासाठी तुम्हाला एक फंक्शन राईट करायचं प्रिंट. ओके, खूप इझी फंक्शन आहे. एक व्हाईल लूप फॉर लूप जसं यूज करता तसंच तुम्हाला एका लिस्टला ट्रॅव्हर्स करायचं आहे. ओके, हे कसं करायचं तुम्हाला सांगतो. आता बघा, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये एक पॅरामीटर घ्यायचा आहे हेड. हेड काय असतोय तुम्हाला अगोदरच्या लेक्चरला मी सांगितलं. हेड मीन्स काय, तुम्हाला तुमच्या लिस्टचा हेड दिला जाईल, म्हणजे पहिला इंडेक्स दिला जाईल, पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस दिला जाईल. ओके, मीन्स पहिल्या नोडचा ऍड्रेस दिला जाईल आणि तो ऍड्रेस तुम्हाला दिला गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण लिस्टला ट्रॅव्हर्स करायचा आहे. पूर्ण लिस्टला ट्रॅव्हर्स करून प्रत्येक नोड कडे जायचा आणि तो डेटा प्रिंट करायचा. मग याचा मिनिंग काय झाला आता बघा. आणि याचा रिटर्न टाइप काय असेल, याचा रिटर्न टाइप असेल वाईड. ओके, याचा रिटर्न टाइप असेल वाईड, सिंपल. आता बघा, तुम्ही हे फंक्शन कसं राईट करणार आज समजून घ्या. आपण या अगोदरच्या लेक्चरला काय बघितलं, तो इन्सर्ट ऍट फर्स्ट. ओके, सपोज ही लिस्ट आपण काल बघितली होती. ओके, बघा ही लिस्ट अगोदरच्या लेक्चरला आपण बघितली होती. मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हीच लिस्ट कॉपी कर, म्हणजे या लिस्ट मधला डेटा प्रिंट करायचा आहे. क्लिअर, या लिस्ट मधला डेटा तुम्हाला प्रिंट करायचा. बट आता समजून घ्या, तुमची लिस्ट अशी बनली होती सपोज. ओके, तुमची लिस्ट अशी बनली. ओके, हेड वगैरे इथून काढून टाकू आपण. दॅट मीन्स हेड तुम्हाला माहित आहे. ओके, मग ही लिस्ट तुम्हाला किंवा अजून एक नोड असेल तुमच्या लिस्टमध्ये, सपोज असं ऑब्झर्व करा. ओके, अशी लिस्ट आहे तुमची. ओके, मग या लिस्ट तुम्हाला माहिती आहे हेड कोणला पॉइंट करतो, नेहमी पहिल्या इंडेक्सच्या. ओके, पहिल्या इंडेक्सला हेड पॉइंट करतो, म्हणजे पहिल्या नोडला. क्लिअर, म्हणजे हेड कुठं असेल, हेड तुमचा इथं असणार. क्लिअर, आणि हे आपण अगोदरच्या लेक्चरला डिस्कस केला. मग याच्यानंतरून तुम्ही इथं काय करणार बरं, यामध्ये याचा नेक्स्टचा ऍड्रेस असेल, सपोज इथं 5000 असेल. क्लिअर की नाही, याच्यामध्ये 5000 असेल, याचा नेक्स्टचा ऍड्रेस पाहिले. ओके, मग याच्यानंतरून तुम्ही काय करणार, याच्यामध्ये 5000 असेल. ओके, क्लिअर, मग याच्यामध्ये काहीतरी डेटा आहे, सपोज याच्यामध्ये डेटा आहे 100 किंवा डेटा आहे 44, असं ऑब्झर्व करा. आणि बघा, मग याला हेड पॉइंट करतो, याला हेड पॉइंट करतो. देन इथं काय असणार 0 1, म्हणजे तुमची लिस्ट अशी ऑब्झर्व करा, एक ऍरे सारखा. ओके, मग इथं काय असणार, एक मिनिट, इथं काय करणार, इथं 0 1 2 आणि इथं 3 करा. ओके, इथं काय करणार 3 करा. मग इथं 3 केल्यानंतर अशी तुमची लिस्ट आहे. मग या लिस्टला तुम्ही कसं प्रिंट करणार बरं, मग त्यासाठी तुम्हाला काय फंक्शन दिला, प्रिंट फंक्शन दिला. बट प्रिंट फंक्शन म्हणजे हेड इथं, हेड पहिल्यांदा म्हणजे याचा काहीतरी ऍड्रेस असेल की नाही, याला सपोज ऍड्रेस आहे 444, सपोज काहीतरी ऍड्रेस आहे 444. क्लिअर, 444 त्याचा ऍड्रेस आहे, 44 त्याचा डेटा आहे, 444 4 टाइम 4 त्याचा ऍड्रेस आहे. मग मी काय सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस हेड दिला जाईल, हेड दिला जाईल म्हणजे काय झाला, तुमच्या लिस्टमध्ये काहीतरी प्रेझेंट आहे डेटा. ओके, त्यामुळे तुमचा फर्स्ट ऍड्रेस काय आला 4004, बरोबर का नाही, 4004 हा. ओके, 4444. ओके, हा ऍड्रेस आला. मग तुम्ही इथं चेक करा बरं, इफ इथं काय चेक करणार, इफ हेड इक्वल टू नल आहे का. हेड इक्वल टू नल असेल तर हे बघा, का चेक करायचं हेड इक्वल टू नल, मी अगोदरच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं, जर हेड इक्वल टू नल असेल तर याचा मिनिंग काय झाला, तुमचा हेड मध्ये नल असेल म्हणजे तुमची लिस्ट बनलेलीच नसेल. क्लिअर की नाही, लिस्ट बनलेली नसेल म्हणजे लिस्ट मध्ये काही डेटाच नाही, तर तुम्ही प्रिंट काय करणार आहे का, नाही करणार ना. म्हणजे हेड जर इक्वल टू नल असेल तर तुम्ही सिंपल रिटर्न करून टाका ना. सिंपल काय, सिंपल आहे बघा, सिंपल हेड रिटर्न करायचं तुम्हाला. रिटर्न टाइप चेक करा बरं, रिटर्न टाइप वाईड आहे, म्हणजे वाईड रिटर्न टाइप म्हणजे काय झाला, तुम्ही सिंपल रिटर्न होऊन जा, बाहेर निघून जा. हेड इक्वल टू नल आहे, मग तुम्ही काय प्रिंट करायला नाही तुम्हाला, मग तुम्ही इथून काय होणार, तुम्ही बाहेर होऊन जाणार. बट हेड मध्ये जर नल नसेल म्हणजे हेड मध्ये काहीतरी व्हॅल्यू असेल, बरोबर की नाही. हेड मध्ये आता यावेळेस येताना काय आला 4444, म्हणजे याचं मिनिंग काय, काहीतरी ऍड्रेस आहे, म्हणजे हेड कोणला तरी पॉइंट करतो, म्हणजे हेड मध्ये म्हणजे तुमच्या लिस्ट मध्ये काहीतरी आहे. मग तुम्ही प्रिंट कसं करणार, मग त्यासाठी तुम्ही काय करा, एक व्हेरिएबल घ्या नोड टाईपचा.
T1 टाईपचं एक व्हेरिएबल घेतला, T1 टाईपचं. ओके, आणि T1 मध्ये तुम्ही काय टाकला, हेड टाकला. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, T1 कोणत्या टाईपचं व्हेरिएबल आहे, T1 हा, नीट लक्ष द्या, T1 हा हेड नोड टाईपचं व्हेरिएबल आहे. हेड कोणत्या टाईपचं व्हेरिएबल आहे, नोड टाईपचंच आहे ना, बरोबर की नाही. हेड हा नोड टाईपचा आहे. मग नोड टाईपच्या म्हणजे इंटिजर टाईपच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इंटिजर व्हेरिएबल मध्ये टाकू शकता की नाही. मग तसंच तुम्ही नोड टाईपच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू नोड टाईप मध्ये टाकली. म्हणजे T1 बघा, हेड कुठे आहे, हेड स्टार्टिंगला आहे, आणि T1 कुठे आहे, नीट लक्ष द्या, T1 पण त्यालाच पॉइंट करतो. T1 कोणला पॉइंट करतो, हे बघा, T1 मध्ये काय आहे, T1 मध्ये 444 आहे. का बरं, कारण की तुम्ही हेड टाकला ना, म्हणजे T1 पण यालाच पॉइंट करतो. बघा, हेड आणि T1 एकाच ब्लॉकला पॉइंट करतात. क्लिअर. मग तुम्ही T1 काय घेतला मी, हेडनीच का बरं स्टार्ट नाही केलं, कारण की हेड हा नेहमी पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस, हेडचा ऍड्रेस तुम्हाला हरवायचा नाही. हेडचा ऍड्रेस हरवला मग तुमचं लिस्ट म्हणजे लिस्ट तुमची क्रिएट होणार नाही. लिस्ट मध्ये व्हॅल्यू म्हणजे मागं पुढे होऊन जातील. हेड मध्ये जर नल असलं तुमच्या लिस्ट मध्ये काही प्रिंटच नाही करायला नसणार ना. म्हणजे नेहमी तुमच्या लिस्टचं पहिलं इंडेक्स म्हणजे लिस्टचा हेडचा ऍड्रेस कधी हरवायचा नाही. लिस्टचा पहिला इंडेक्सचा ऍड्रेस तुमच्याकडे पाहिजे. क्लिअर. पुढे लिस्ट तुम्ही ट्रॅव्हर्स करू शकता. मग इथं काय केलं मी, व्हाईल लूप लावा. हे बघा, व्हाईल लूप घेतला मी इथं. सपोज व्हाईल लूप घ्या, फॉर लूप घ्या, काही पण घेऊ शकता. ओके, मग हेच तुम्ही फॉर लूप मध्ये करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. मग इथं काय केलं मी, T1 हे बघा, नीट लक्ष द्या, T1 नॉट इक्वल टू नल आहे का, T1 मध्ये नल नाही का, हा नल नाही. हे बघा, तुम्ही असं चेक केला तर फॉल्स झाला. T1 इक्वल टू नल आहे का, हा, ही कंडिशन फॉल्स झाली असते. का बरं, कारण T1 मध्ये ऍड्रेस आहे, ऍड्रेस हा म्हणजे ऍड्रेस इक्वल टू नल आहे का, नाही. म्हणजे T1 मध्ये काहीतरी आहे. ओके, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, ही कंडिशन लिहायची. म्हणजे याचं मिनिंग काय, T1 नॉट इक्वल टू नल. याचं मिनिंग काय, T1 मध्ये काही नाही का, हा T1 म्हणजे T1 मध्ये नल नाही का, असं चेक केला तुम्ही. सॉरी, ओके, T1 मध्ये नल नाही का. मग याच्यामध्ये नल नाही का, हा त्याच्यामध्ये नल नाही, त्याच्यामध्ये काहीतरी ऍड्रेस आहे की नाही, त्याच्यामध्ये 444 आहे, तो नल नाहीये. मग कंडिशन व्हाईल लूप ट्रू झाला. मग इथं काय करणार तुम्ही, सिंपल सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट करा. काय प्रिंट करा, हे बघा, थोडा स्पेस देऊन, हे बघा, इथं काय करा, T1 डॉट डेटा प्रिंट करा. T1 डॉट डेटा, आणि याच्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे, T1 इज इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट. आता याचं मिनिंग काय झालं पहा, आणि या फंक्शनला सिंपल क्लोज करून टाका. एवढाच कोड आहे, बाकी काय नाही, एवढाच कोड आहे. बट नीट लक्ष द्या, आता कसं रन होतो हे बघा. तुम्हाला काय करायचं आहे, हेड इक्वल टू नल आहे का, नाही, कारण की म्हणजे हेड मध्ये काहीतरी आहे, नल असतं तर बाहेर निघून गेले असते, म्हणजे लिस्ट बनलेलीच नाही. मग हेडचा ऍड्रेस तुम्ही कशामध्ये टाकला, T1 म्हणजे, T1 मध्ये काय आला, T1 मध्ये 44 आला, 4444. ओके, मग T1 नॉट इक्वल टू नल आहे का, म्हणजे 4444 नॉट इक्वल टू नल आहे का. म्हणजे T1 मध्ये ऍड्रेस आहे ना 444, आणि त्याचा डेटा पण 44 आहे. म्हणजे हे बघा, मग ही कंडिशन ट्रू आहे का, हा कंडिशन ट्रू आहे, कारण की हा ऍड्रेस नल नाही, हा काहीतरी आहे ना. मग मी काय सांगितलं, ही कंडिशन ट्रू झाली. मग तुम्ही काय करता, ही कंडिशन जर ट्रू झाली, बघा आता ही कंडिशन ट्रू झाली, मग तुम्ही काय केलं, इथं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलियन केला. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग असं झालं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट केला. प्रिंट एलियन म्हणजे काय, पुढच्या लाईनला ऑटोमॅटिक प्रिंट होईल, पण आपण प्रिंट केला. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट काय केलं मी, T1 डॉट डेटा. T1 डॉट डेटा म्हणजे काय, T1 कोणला पॉइंट करतो, 444, आणि त्याचा डेटा म्हणजे T1 डॉट डेटा काय झाला, T1 डॉट डेटा म्हणजे 444 ना. तुम्ही सिस्टीम डॉट आउट डॉट केला म्हणजे प्रिंट केला. म्हणजे तुम्ही काय केला, हा T1 डेटा हा प्रिंट केला, बरोबर की नाही. T1 चा डेटा तुम्ही प्रिंट केला 44. क्लिअर की नाही. मग त्याच्या नेक्स्ट लाईनला काय लिहिता तुम्ही लगेच, नेक्स्ट लाईन पहा, T1 इज इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट. म्हणजे T1 मध्ये व्हॅल्यू टाका. बघा, T1 मध्ये तुम्ही काय टाकता, पहिले 44 आहे, बरोबर की नाही, 44. बट तुम्ही इथं काय टाकला, T1 डॉट नेक्स्ट टाकला. T1 डॉटच्या नेक्स्ट मध्ये पहा, बघा T1 याला पॉइंट करतो की नाही, मग याचा नेक्स्ट व्हेरिएबल आहे बघा, हा नेक्स्ट आहे, बरोबर की नाही, हा नेक्स्ट आहे आणि हा डेटा आहे, हा डेटा आहे, बरोबर की नाही. मग T1 इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट केला. म्हणजे याचा मिनिंग काय झाला,
T1 मध्ये नेक्स्टचा ऍड्रेस आला, म्हणजे T1 मध्ये काय टाकलं तुम्ही इथं, T1 मध्ये तुम्ही 5000 टाकलं ना, 5000 टाकलं म्हणजे काय झाला, तुम्ही सिंपल T1 आता कोणला पॉइंट कराल, बघा T1 मध्ये काय होता, T1 मध्ये 4 होता म्हणून याला पॉइंट करत होता, बट आता T1 याला पॉइंट नाही करणार, आता याच्यामध्ये याच्या नेक्स्टच्या ऍड्रेसचा म्हणजे नेक्स्ट मधचा ऍड्रेस आला नाही, हा याचा ऍड्रेस आला ना, म्हणजे T1 याला पॉइंट करत 4 होता, आता T1 मध्ये काय आहे 5000 आहे, मग 5000 कडे गेला, मग याच्या खालची लाईन काय होते, मग इथून कंट्रोल तुमचा कुठे जाईल, इथून कंट्रोल तुमचा पुन्हा व्हाईल लूप, कारण की व्हाईल लूप जोपर्यंत फॉल्स होत नाही, लक्षात ठेवा व्हाईल लूप जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत ही कंडिशन चेक होतच राहील, क्लिअर की नाही, इथून कंट्रोल गेला पुन्हा व्हाईल लूप कडे, मग व्हाईल लूप कडे कंट्रोल गेल्यानंतर तुम्ही ते काय चेक करता, T1 नॉट इक्वल टू नल आहे का, हा T1 ही कंडिशन अजून पण ट्रू आहे का बरं, कारण की T1 मध्ये 5000 आहे, नल नाही, बरोबर की नाही, T1 मध्ये 5000 आहे, ही कंडिशन नल नाही, मग कंडिशन ट्रू झाली, पुन्हा मध्ये आले सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलियन करा, म्हणजे पहिलं काय प्रिंट झाला तुमचा, पहिलं 44 झालं, मग नंतर काय प्रिंट केला तुम्ही, बघा T1 डॉट डेटा, मग T1 च्या डेटामध्ये काय आता T1 याला पॉइंट करतो की नाही, T1 चा डेटा काय 90, बरोबर की नाही, 90 प्रिंट झाला, बरोबर, 90 प्रिंट झाल्यानंतर बघा इथं हे काढून टाका, इथं काय आला 90 आला, क्लिअर, इथं आला 90, क्लिअर, 90 प्रिंट करणार, मग सेम तसंच T1 इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट, याची खालची लाईन काय झालं, बघा ही लाईन प्रिंट केल्यानंतर काय झालं, ही लाईन प्रिंट झाल्यानंतर T1 इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट, म्हणजे काय झाला, T1 मध्ये काय आला, T1 डॉट नेक्स्ट आला ना, T1 डॉट नेक्स्ट मध्ये काय, याच्या नेक्स्ट मध्ये 7000 आहे की नाही, हे बघा T1 च्या नेक्स्ट, याच्या नेक्स्ट मध्ये काय 7000 आहे, मग 7000 च्या ब्लॉकला पॉइंट करेल की नाही तो, बघा 7000 कडे जाईल की नाही, तो 7000 कडे तो इथून जाईल, क्लिअर, हा आता कोणला पॉइंट करतो 7000 ला, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, T1 मध्ये आता तुम्ही काय टाकला, T1 मध्ये तुम्ही 7000 टाकला बा, क्लिअर की नाही, मग इथून कंट्रोल कुठे गेला तुमचा, इथून कंट्रोल डायरेक्टली पुन्हा व्हाईल लूप कडे गेला, जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत, मग T1 नॉट इक्वल टू नल आहे का, T1 नॉट इक्वल टू नल आहे का, हा T1 नॉट इक्वल टू नल आहे, कारण की त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये आता 7000 आहे, क्लिअर की नाही, त्याच्यामध्ये आता 7000 आहे, म्हणजे 5000 नव्हता, तर 5000 च्या पुढचा डेटा, म्हणजे याच्यामध्ये काय आहे 7000, मग 7000 नॉट इक्वल टू नल आहे का, कंडिशन ट्रू आहे, ओके 7, मग इथं काय T1 डॉट बघा डेटा प्रिंट होईल की नाही, मग T1 डॉट डेटा प्रिंट झाला म्हणजे काय झाला, बघा याचा डेटा काय 60, म्हणजे 60 प्रिंट होईल की नाही, 60 प्रिंट होईल बा, म्हणजे इथं काय तुमचा कन्सोलवर काय आला असेल 60, क्लिअर, तुमच्या कन्सोलवर 60 आला, मग तसंच खालची लाईन काय होते, T1 डॉट इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, T1 मध्ये काय आला त्याचा नेक्स्टचा डेटा, म्हणजे T1 च्या नेक्स्ट मध्ये काय 4004 आहे की नाही, 4004, म्हणजे याचा पुढचा ऍड्रेस, म्हणजे इथं काय येणार आहे 4004 येईल की नाही, 4004, क्लिअर, मग 4004 आल्यानंतर इथं T1 कुठं आला, T1 हा इथं आला, याच्या एकदम पुढच्या ब्लॉकला सगळ्या शेवटच्या, मग T1 इथं आल्यानंतर काय आलं, T1 डॉट डेटा प्रिंट होईल, मग इथं पहिली कंडिशन चेक होईल, T1 नॉट इक्वल टू नल आहे का, हा नल, बघा T1 नॉट इक्वल टू नल आहे का, ही कंडिशन आहे बघा, तो नल नाही, बरोबर आहे, ही कंडिशन ट्रू होईल, कारण की ते 4004 येईल की नाही, 4004, मग 4004 चा डेटा प्रिंट करता तुम्ही, मग इथं डेटा काय प्रिंट होईल, हे बघा इथं प्रिंट होताना काय होईल 10 प्रिंट होईल की नाही, 10 प्रिंट होईल, कारण की याचा डेटा 10 आहे, मग याच्या खालच्या लाईनला काय होतं बरं, इथं 10 प्रिंट होईल पहा, ओके 10 प्रिंट झाला, T1 च्या डेटामध्ये 10 प्रिंट झाला, मग याच्यानंतरून पहा, याच्यानंतरून खालची लाईन काय होते बरं, T1 इक्वल टू T1 डॉट डेटा, म्हणजे T1 मध्ये काय आला, T1 इक्वल टू T1 डॉट डेटा, याच्या डेटामध्ये काय, सॉरी T1 इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट येतो ना, सॉरी T1 इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट, म्हणजे याच्या नेक्स्ट मध्ये काय नल आहे, याच्या नेक्स्ट मध्ये नल आहे, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, इथं काय येईल, इथं येताना नल येणार आहे, क्लिअर, इथं येताना तुमचं नल येणार आहे, क्लिअर की नाही, इथं नल असेल, इथं नल आल्यानंतर काय होणार बरं, इथं नल आल्यानंतर T1 नॉट इक्वल टू नल आहे का, T1 हा नल नाही का, नाही तो नलच आहे, मग कंडिशन फॉल्स झाली पहा, कारण की बघा 4004 हा नल नाही का, हा 4004 हा नल नाही म्हणून ट्रू होत होता, बट इथं काय आहे
T1 मध्ये नल आहे ना, आता शेवटची व्हॅल्यू काय आली, नल आली, म्हणजे नल नॉट इक्वल टू नल, नल हा नल नाही का. फॉर एक्झाम्पल ऑपरेटर काय होईल, फॉल्स. ऑपरेटर रिटर्न मध्ये काय देईल, फॉल्स देईल, कारण की सपोज 10 नॉट इक्वल टू 10 म्हणजे 10 हा 10 नाही का, कंडिशन फॉल्स होईल की नाही. सेम तसं नल नॉट इक्वल टू नल, नल हा नल नाही का, कंडिशन फॉल्स. मग एवढे व्हॅल्यूज प्रिंट होऊन तो बाहेर येईल. क्लिअर. हा फंक्शन असं प्रिंट होणार. मग याला प्रॅक्टिकली आपण करून पाहू. प्रॅक्टिकली कसं करायचं, हे बघा. प्रॅक्टिकली हे काल आपण, हे बघा, हे सर्व आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. मग तसंच तुम्हाला इथं फंक्शन कोणता प्रिंट करायचा आहे, स्टॅटिक. हे बघा स्टॅटिक करून टाका. स्टॅटिक का करायचं तुम्हाला मी सांगितलं, डायरेक्टली कॉल करू शकता. ओके, डायरेक्टली. मग इथं काय येईल, इथं हेड येईल. पा इथं तुम्हाला काय येणार आहे, हेड. ओके, इथं असं असं बनवा नोड टाईपचा. मग इथं काय करणार, इफ काय करणार तुम्ही, हेड इक्वल टू नल चेक करणार. हे काल आपण, हे बाकीचा कोड काल बघितला आपण. इक्वल टू, मग इथून काय करणार, रिटर्न होऊन जा बाहेर. हे बघा, पण याचा रिटर्न टाईप द्या, महत्वाचा रिटर्न टाईप देणं कंपल्सरी आहे. ओके, याला रिटर्न टाईप काय देणार तुम्ही, वाईड. मग इथं काय झालं, हेड इक्वल टू नल नसेल तर तुम्ही इथं काय प्रिंट करणार, इथं एक नोड टाईपचं एक व्हेरिएबल घेणार, T1 इज इक्वल टू, इथं याच्यामध्ये काय टाकणार, हेड पहिले इंडेक्सचा ऍड्रेस इथं येईल. लक्षात ठेवा, इथं पहिले इंडेक्सचा ऍड्रेस येईल. आता ते कसं येतं तुम्हाला सांगतो. मग इथं काय करणार, व्हाईल लूप यूज करणार. क्लिअर. इथं व्हाईल लूप यूज केल्यानंतर इथं काय करणार तुम्ही, इथं सिंपल नोड, आता T1 नॉट इक्वल टू नल चेक करा. ओके, जर नल नसेल तर सिस्टीम डॉट, तुम्ही काय करणार, सिस्टीम डॉट प्रिंट मध्ये काय करणार बरं, प्रिंट मध्ये इथं काय करणार, हेड डॉट सॉरी हेडचा ऍड्रेस T1 मध्ये पा, डेटा प्रिंट करा. क्लिअर. T1 डॉट डेटा, आणि इथं काय करणार, T1 इज इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट. हे क्लिअर. आणि आता बा इथून रिटर्न करायची काही गरज नाही. इथं खाली फक्त इथं काय रिटर्न केला, इथं जर हेड असेल तर इथून फक्त बाहेर निघून जाणार. क्लिअर. आणि त्याच्यानंतर इथं प्रिंट करा. प्रिंट कसं करणार तुम्ही, प्रिंट फंक्शन डायरेक्टली कॉल करू शकता पा, कारण की प्रिंट फंक्शन हा स्टॅटिक करा. आता प्रिंट फंक्शनला एरर येते पा, का बरं, कारण तो एक पॅरामीटर घेतो की नाही, त्याला हेड पास करायचं की नाही, इथून पहिले इंडेक्सचा ऍड्रेस पास करणार की नाही तुम्ही. आणि इथं एक मेसेज द्या, इथं काय मेसेज द्या, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, आणि एक मेसेज द्या, लिस्ट एलिमेंट्स, असं करा, लिस्ट डेटा करा, लिस्ट डेटा. ओके, लिस्ट डेटा एक मेसेज दिला आणि तो प्रिंट होईल. आता बा मी काय करतो, इथं एक मिनिट, थोडं मोठं करू. हे बघा, आता मी या प्रोग्रामला रन करतो भाऊ. खाली इथं आउटपुट मध्ये काय येतं पा, त्या प्रोग्रामला मी रन करतो बा. हे बघा, लिस्ट डेटा. आता लिस्ट डेटा कसा आला बरं, इन्सर्ट ऍट फर्स्ट केलं तर तुम्ही नीट लक्ष द्या, इन्सर्ट ऍट इथं फर्स्ट कॉल केलेला आहे. किती वेळा इन्सर्ट ऍट फर्स्ट केला, पहिल्यांदा इन्सर्ट ऍट फर्स्ट 10 म्हणजे पहिल्यांदा इन्सर्ट फर्स्ट होता, मग नंतरून 40, मग पुन्हा बघा 10, मग त्याच्या अगोदर पुन्हा 40 आला, मग 50, मग नंतरून 80. जर इथून जर पुन्हा इन्सर्ट ऍट फर्स्ट केला, कंट्रोल सी, बघा आता पुन्हा इन्सर्ट ऍट फर्स्ट करा, याच्यामध्ये काय सपोज 100 पाठवा. ओके, मग 100 पास केल्यानंतर किंवा अजून एकदा इन्सर्ट ऍट फर्स्ट करा, याच्यामध्ये काय करा 120. आता पुन्हा याला रन करा. आता पहिलं काय होईल, इन्सर्ट ऍट फर्स्ट, बघा इथपर्यंत जर केलं असतं, आता इन्सर्ट 100 कुठे इन्सर्ट झाला पाहिजे होता, इन्सर्ट ऍट फर्स्ट. क्लिअर. मग इथं 100 कुठे येईल, इन्सर्ट फर्स्ट ला. क्लिअर. मग तुम्ही अजून एक डेटा इन्सर्ट केला 120, मग इथं 120 काय होईल, 120 पण फर्स्ट येईल. क्लिअर. इन्सर्ट ऍट फर्स्ट, बट त्यासोबत व्हॅल्यू कशी प्रिंट करायचे हे समजलं. ओके,